सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं याची श्वेतपत्रिका काढणार आहोत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर काल त्यांनी ही घोषणा केली। त्याचबरोबर किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये आणखी मंजूर करण्यात आलेत। कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही महत्त्वाची घोषणा। ठाकरे सरकारवर फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून पहिली टीका केली आहे। किमान समान कार्यक्रमावरून सरकारवर टीका करण्यात आली आहे। या कार्यक्रमात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याचं फडणवीस म्हणालेत। फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। मंत्रिमंडळाची बैठक आणि किमान समान कार्यक्रम हा संपूर्ण राज्याचा असतो, एका विभागाचा नाही, असा टोला त्यांनी लगावलाय। काल शिवाजी पार्कवर मोठा शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवत घातलं। शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यानंतर सुभाष देसाई यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली। शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवाजी पार्कवर मंत्रिपदाची एकीकडे शपथ घेतली आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी देखील शपथ घेतली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र म्हणत काल मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी देखील शपथ घेतली, ज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही काल शपथ घेतली। त्याचबरोबर नितीन राऊत यांनी देखील शपथ घेतली आणि त्यांच्या शपथविधीनंतर या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली। शिवाजी पार्कवर काल मंत्रिपदाचा शानदार शपथविधी सोहळा पार पडला आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील देखील यावेळी उपस्थित होते। काल मुख्यमंत्रीपदाची उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर त्यांचा मुलगा आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी वडिलांना आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिठी मारली आणि हा हळवा क्षण सगळ्यांनीच पाहिला। शपथविधीनंतर राज ठाकरेंची आई आणि उद्धव ठाकरेंच्या मावशी कुंदा ठाकरे देखील मंचावर आलेल्या होत्या। उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करताना कुंदाताई भावनिक झाल्या होत्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील काल शपथविधीला आवर्जून उपस्थित होते। मंचावर येताच त्यांना कडेची सीट देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना मंचाच्या मध्यभागी बसवण्यात आलं होतं। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित होते। नीता अंबानी आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा देखील यावेळी शिवाजी पार्कवर उपस्थित होते। नीता अंबानी यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। महाआघाडीचे श्रीदार शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे देखील शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण ते पूर्णपणे कार्यक्रम पाहू शकले नाही। ज्या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी कष्ट केलेले होते, तो कार्यक्रम अर्धवट सोडून त्यांना बाहेर पडावं लागलं। प्रचंड गर्दी आणि गराड्यातल्या धक्काबुक्कीमुळे राऊत यांना अस्वस्थ वाटत होतं। त्यांना आराम करण्यासाठी स्वातंत्र्यवीर स्मारकात आराम करायला नेण्यात आलं। शपथविधी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला देखील गेले होते। आता आपण बघतोय ते सेना भवनाचं ड्रोन फुटेज आणि अक्षरशः हा सगळा परिसर असा भगवामय झाला होता। शिवाजी पार्कवर भव्य दिव्य व्यासपीठ, कार्यकर्त्यांची गर्दी असं चित्र या सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाले। शपथविधीचं ड्रोन फुटेज आपण बघतोय। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी देखील उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलेलं आहे। ट्विटरवरून त्यांनी उद्धव ठाकरे उत्कृष्टपणे राज्याच्या भविष्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला। भाजपच्या उन्मादामुळे आणि अति आत्मविश्वासामुळे भाजपला त्यांचे मित्रपक्ष सोडून जात आहेत अशी टीका काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे। दिल्लीच्या काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत काल ते बोलत होत्या। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। सोनिया गांधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं। दिल्लीतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून काल आनंद साजरा केला। या शपथविधीनंतर राज्यभरात जल्लोषाला सुरुवात झाली। मुंबईतही तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही जल्लोष साजरा केला। कोथरूडमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला देखील रोषणाई करण्यात आली होती। फटाक्यांची भव्य आतषबाजी इथे करण्यात आली। अमरावतीत शिवसैनिक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला आणि गाण्यांवर ताल धरला होता। शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर इथे फटाक्यांची आतषबाजी झाली आणि मिठाई वाटण्यात आली।
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अंबरनाथमध्ये देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. एकमेकांना मिठाई भरवून या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. नागपूरमध्ये देखील शिवसैनिकांनी असा जल्लोष साजरा केला. कोकणातही फटाके वाजवून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. डीजेच्या तालावर हे कार्यकर्ते असे थिरकताना पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. चंद्रपुरातही माजी खासदार काँग्रेसचे नरेश पुगलिया देखील आनंदोत्सवात सहभागी झाले होते. ढोल ताशाच्या गजरात यावेळी कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी झाले. सांगलीमध्ये देखील या सगळ्या पक्षाच्या 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. लातूरमध्ये देखील कार्यकर्ते एकत्र आले होते. शपथविधी झाला आणि हे जल्लोष असा साजरा झाला. मनमाडमध्ये देखील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात शपथविधीचा असा आनंदोत्सव साजरा केला. दौंड शहरातही कार्यकर्ते चांगलेच जल्लोषात सहभागी झाले होते. शहरातल्या महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालून शहरातल्या चौकातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी केली. काल भुसावळ शहरातही या शपथविधीनंतर आनंद साजरा होत होता. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये चौकात फटाके फोडून असा जल्लोष काल साजरा केला. जामनेर, शेंदुर्ण इथे शिवसेना, काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकीकडे शपथ घेतली आणि त्यानंतर चौकाचौकांमध्ये ढोल ताशे आणि फटाके फोडून असा आनंदोत्सव साजरा होत होता. अकोल्यामध्ये देखील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी फेरफटका फोडला. बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर संगमनेरमध्ये देखील असा जल्लोष साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्ते आनंदोत्सवात असे नाचत होते. ती दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आणि जळगावमध्ये देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फटाक्यांची वतीनं त्या तिन्ही पक्षांच्या वतीने अशी आतषबाजी करण्यात आली. अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी नगरच्या कोल्हार भगवती देवीला साकडं घातलं. राष्ट्रवादीचे सुरेंद्र खर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आरतीला उपस्थित होते. राज्याचा कारभार करताना उद्धव ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववाद बाजूला ठेवावा अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमात काल ते बोलत होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर उद्धव ठाकरेंनी आपल्या वचनाला जागत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा अशी अपेक्षा ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आयोजित पुण्यातल्या कार्यक्रमात काल ते बोलत होते. अजित पवार आणि इतर मंत्री हे विधानसभेत शपथ घेणार असल्याची माहिती काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिली होती. मालेगाव शहरात देखील अकोला फाट्यावर नवजात अर्भक सापडला. एक खळबळ तिथे उडाली. बंद असलेल्या बस खाली अर्भक सापडलाय. हे अर्भक जिवंत होतं आणि पोलिसांनी त्याला उपचारासाठी आता दाखल केलं. तुमच्या मोबाईलचं बिल वाढू शकतं. मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या सिम कार्डच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करायला नियामक मंडळानं नकार दिला आणि त्यामुळे खासगी कंपन्यांना आता दरवाढीची मुभा मिळाली आहे. तोट्यात सुरू असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाचं खासगीकरण झालं नाही तर ही कंपनी बंद करावी लागू शकते अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलेली आहे. देशातल्या काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा विचार केंद्राकडून केला जातो. त्याविरोधात सोनिया गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्रांना सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत असा गंभीर आरोपही काल सोनिया गांधी यांनी केला आहे. बातमी पश्चिम बंगालच्या. तिथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला सपशील पराभव पत्करावा लागला. राज्यातल्या 3ही जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजपला त्यांच्या उद्धटपणाची किंमत चुकावी लागली अशी टीका विजयानंतर काल ममता बॅनर्जी यांनी केली आहे. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार लोकसभेत करणं भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलंच महागात पडलंय. या वादग्रस्त विधानानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीतून त्यांची हकालपट्टी काल करण्यात आली. व्हॉट्सअॅपसारख्या मेसेजिंग व्यासपीठावर नागरिकांची गोपनीयता आणि सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अजूनही कुणाची गुप्तहेरीच्या मुद्द्यावर तक्रार आलेली नाही असं रविशंकर प्रसाद यांनी काल संसदेत म्हटलंय. मुंबईत 22 वर्षांपूर्वी झालेल्या दत्ता सामंत हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार. 1997 मध्ये दत्ता सामंत यांची हत्या करण्यात आली होती आणि छोटा राजन यांच्या इशाऱ्यावर त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. मयूरभंजमध्ये हत्तीच्या कळपानं तब्बल 2 तास रस्ता अडवून धरल्याची दृश्य आपण बघतोय. नागरिकांची इथे चांगलीच तिरधातिरपीट उडाली होती. वाहतुकीची देखील अशी कोंडी झाली होती.
बातमी आहे नोएडाची. उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये पोलिसांनी फेक कॉल सेंटरचा आता पर्दाफाश केलेला आहे. छापा टाकून इथे जे लोक हा कॉल सेंटर चालवत होते त्यांना अटक करण्यात आली. तिथलं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये घाटीत भूस्खलन झालेलं आहे. वाहतूक कोंडी झालेली आहे. रस्त्यावर असे मोठमोठे दगड पडले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या घरावर हल्ला केला. अनेक जण या जखमी झाल्याचं कळतंय. इथल्या काही भागामध्ये तणावाचं वातावरण आहे. बातमी आहे दिल्लीतली महिला पोलिसांना खास बाईक आणि पोशाख देण्यात आला. महिलांच्या सुरक्षेसाठी गुलाबी कलरची बाईक आणि हेल्मेट घालून महिला पोलीस आता दिसणार आहेत. पाकिस्तान सरकारनं 150 मदरशांवर प्रशासक नेमलाय. बहुसंख्य मदरसे हाफिज सईदची संघटना जबाबदार दावा चालवते. सईदला हा झटका मानला जातोय. पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं त्यांचा कार्यकाळ वाढवल्याचं कळतंय. बातमी ब्रिटनची. तिथे होणाऱ्या निवडणुकीत हुजूर पक्षाची मजबूत पकड असल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. पंतप्रधान बोरिस जॉन्सन मोठ्या फरकानं निवडणूक जिंकतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय. मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला अमीन यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पैशांच्या अफरातफरी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं ही शिक्षा दिली आहे. चीनचा विरोध असतानाही अमेरिकेनं हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनाला समर्थन देणाऱ्या कायद्यावर सही केली. विधेयकावर सही केल्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर झालंय. अमेरिका आणि चीनमधले संबंध आणखी दुरावण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होते. हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काल इफ्फीचा समारोप सोहळा काल पणजीमध्ये पार पडला. 8 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इथे पार पडला. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान हा पार्टिकल्स या सिनेमानं पटकावला. या सिनेमाला मानाचा सुवर्ण मयूर आणि 40 लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान माईघाट सिनेमासाठी उषा जाधवला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेत जल्लीकटूचे दिग्दर्शक लिजो पेन्सिल. या सांगता सोहळ्यात मोठ्या दिमाखात हा सगळा सांगता सोहळा संपन्न झाला. विविध कार्यक्रम देखील यावेळी सादर झाले. इश्क या सिनेमाला 22 वर्ष पूर्ण झाली. त्याने चित्रपटातल्या स्टारकास्टनं नुकतेच सोशल मीडियावर आपल्या आठवणी सांगणारे फोटो शेअर केले. सलमानच्या दबंग 3 या बहुचर्चित सिनेमातल्या मुन्ना बदनाम हुआ या गाण्याचं टीझर काल आलंय आणि टीझरमध्ये सलमान आपल्या दबंग अंदाजात डान्स करताना दिसतोय. या सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. KGF चॅप्टर 2 मध्ये अभिनेत्री रवीना टंडन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती कळते. ईशा गुप्तानं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि तिचा बोल्ड अंदाज सध्या चाहत्यांना खूप आवडलेला दिसतोय. मोस्ट एंगेजिंग ॲक्ट्रेस ऑफ बॉलिवूड ठरलेली आहे सनी लिओनी आणि तिने नुकतंच लोकप्रियतेच्या यादीत अनुष्का शर्मालाही मागे टाकलंय. कौन बनेगा करोडपतीचं पर्व 11 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारे 29 नोव्हेंबरला म्हणजे आज केबीसीचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होतोय. सिटी फुटबॉल ग्रुपनं इंडियन सुपर लीगचे सर्वाधिक स्टेक मिळवलेले आहेत. मुंबई सिटी फुटबॉल ग्रुपच्या नीता अंबानी यांनी ही माहिती दिली. देशात फुटबॉलचा नवा इतिहास निर्माण होईल आणि या कार्यक्रमात मुंबईतल्या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी हे सांगितलं आहे. अपयशामुळे मलाही त्रास होतो आणि कॅमेरासमोर हे निदर्शनाला येत नसलं तरी अपयशामुळे मीही खचतो अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं काल व्यक्त केली. विराट कोहलीनं अनुष्कासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेतलेला आहे आणि त्या दोघांचा फोटो त्यानं ट्विटरवरूनही शेअर केला आहे. शिखर धवननं दुखापतीमुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेमधून माघार घेतली आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी निवड होऊनही संधी न मिळालेल्या संजू सॅमसनचा धवनच्या जागी आता समावेश करण्यात आला. 6 डिसेंबरपासून भारत वेस्ट इंडिज यांच्या T20 आणि एकदिवसीय मालिका पार पडतील. पहिला सामना मुंबईत वानखेडे मैदानावर होणार होता पण सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना आता हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आशियाई तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारामध्ये दीपिका कुमारीनं सुवर्ण आणि अंकिता भाकटनं रौप्य पदकाची कमाई केली आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या 5व्या हंगामासाठी मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या लिलावात PV सिंधू आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या तायसू यिंग या सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या. किदंबी श्रीकांत, बी-साई प्रणीत आणि HS प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी विजयी सलामी दिली. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत या तिघांनी विजय नोंदवला.